हाय गाईज, गुड मॉर्निंग. सकाळचे 8 वाजल्यात आणि आज आम्ही खूप महिन्यानं लवकर निघलोय कारण आज ऑफिसला जायचं आहे गोव्याच्या. आणि कृष्णराज पण आलाय आमच्याबरोबर. ऑलमोस्ट आम्ही सगळीजणच चाललोय. पप्पा, भाग्यश्री, मम्मी आणि शिवन्या, वरद. कारण आता सुट्टी आहे. कुठे जायचं पिल्लू आपण गोव्याला? सांग. नाही म्हणतोय. आणि अच्छा, समुद्रात जाणार आहे. हां ठीक आहे. आणि आता सगळ्यांना सुट्टी पण आहे स्कूलला. ते सध्या इलेक्शन म्हणून ते सो निर्णय झाला की जाऊया. बघू आता. मम्मीची तब्येत पण ठीक नाही आहे तरी घरात ती एकटी कशी थांबणार म्हणून रिक्वेस्ट करून सांगितले चल म्हणलं. आता काय आता आम्ही ऑलमोस्ट इथं सरनोबतवाडीच्या इकडंपर्यंत आलो आहे. इकडे रस्त्याचं काम त्यांचं चालू आहे. आणि खूप दिवसानं एवढी सकाळ बघितली नाही तर मी 12 शिवाय घराच्या बाहेर पडत नाही. 1 महिना 1.5 महिना झालं. 8 वाजले सकाळचे आता. हे बघा आमचं कृष्णराज. पिल्लू हाय केलं नाहीस आज? अनेकदा कर पिल्लू. आता मी टोल नाक्याच्या पुढे आहे. गडिंग्लजवरनं जाणार आहे 7 आणि हे बघा कृष्णराज आज जरा सायलेंट मोडमध्ये आहे. पिल्लू आज याला डायरेक्ट उठवून आणले. 10 वाजता उठतोय. आज AC लवकर बंद केला म्हणून लवकर उठलाय. इकडं असा नवीन ब्रिज होणार आहे पाठीमाग दौंदी घाटात. खूप मोठं काम चालू आहे इकडं. खूप दिवस बंद झाले पण चांगलं व्हायले. इकडं असा बहुतेक जाणार आहे वाटतं. ऑलमोस्ट आता सकाळचे 9 वाजल्यात आणि ऊन खूप आहे. बघा ऊन खूप आहे इकडं. बाय द वे आता नवीन हेअर कलर केलाय मी. तुम्हाला दिसत नसेल, नंतर दाखवतो उतरल्या गाडीत दिसत नाही. आणि बघा कृष्णराज फायनली आला त्याच्या जागेवर. ऐकत गेलो आता. अजून ते झोपेतच आहे. बाय द वे आता या हॉटेल रुचिराला आलोय गडिंग्लजमध्ये. बघूया कसं टेस्ट करून चांगलं आहे काय. गडिंग्लजमध्ये आलोय. बघा कसं लोकेशन आहे. वरद येत नव्हता, त्याचं कॉलेज बुडवून आलोय. ॲक्च्युली आता तुम्हाला नाश्ता दाखवला नाही मी. फालतोय, जाऊ नका त्या हॉटेलला. चांगला नाही आहे नाश्ता आणि क्लीन पण नाही आहे हॉटेल. आमच्याकडे पर्याय नव्हता म्हणून आम्ही गेलो. कृष्णराज आज काय मूडमध्ये नाही आहे आणि त्याला जरा अर्जन्स कधी पोचणार आहे यो शब्द चालू आहे त्याचा. बाकी आता आम्ही गडिंग्लजच्या पुढे आजराच्या रोडला. रोड बघा कसा टॉप केला 1 नंबरचा. 1 नंबरचा एकदम. आणि हे जे गडिंग्लज गाव आहे हे आमच्या मामीचं आहे. तुम्हाला माहीतच आहे, मामी ब्लॉगमध्ये बघितला आजच्याला. बाकी कसं वाटतंय रोड? नवीन रोड. आम्ही बघतो 1 वर्षानं आलो इकडे. काय करायचंय? कुठं बसायचंय? बघायचंय. चेक. आता आंबोलीमध्ये 7 किलोमीटर आंबोली आहे इथनं राईट साईडला. आणि इकडं लेफ्ट साईडला बेळगाव आहे वाटतं. चंदगड बेळगाव. बाय द वे आता डे 1 आहे आमचा. ॲक्च्युली आमचं जे रत्नागिरीचं कॉन्ट्रॅक्ट होतं ते लास्ट मंथ डिसेंबरपर्यंत संपलेलं आहे ते. आणि आत्ता आमचं नवीन कॉन्ट्रॅक्ट गोव्यात चालू झालेला आहे. त्यामुळं आम्ही गोव्याला वीकली किंवा 10 दिवसातून एकदा जायला लागणारच आहे. तुम्हाला ब्लॉगमध्ये अपडेट करतोच मी. मग तिकडं आम्ही फ्लॅट घेतला आहे रेंटवर. कारण कसं आहे, जर वेळी आपण हॉटेल्स हुडकू शकत नाही ना, मग फ्लॅट एक लागतो. कारण गेलं की 2 दिवस स्टे असतोय, कामाचा लोड असतोय तिकडं.
इम्पोर्ट एक्सपोर्टचं पण चालू केलेलं आहे. तुम्हाला लास्ट ब्लॉगमध्ये बोललो होतो मी. सो मी तुम्हाला दाखवतो गेल्यावर. चेकआउट गाईज, दिस इज आंबोली. आंबोलीमध्ये आलो आहे आता जस्ट. इथं सगळे रेस्टॉरंटच दिसायला लई दिवसानं आलो आहे. जरा चेंजेस झाल्यात. मेन म्हणजे रस्ता एकदम खतरनाक झाला आहे. सगळ्यांना सजेस्ट करतो कोल्हापूरवरनं कोण गोव्याला येणार आहे त्यांनी इथूनच या. आता 11 वाजले. मे बी ऑलमोस्ट 150 किलोमीटर ट्रॅव्हलिंग केले आम्ही. तर 150 किलोमीटर ट्रॅव्हलिंग केल्यानंतर अजूनपर्यंत एक खड्डा पण लागला नाही. आय थिंक दिस रोड इज बेस्ट फॉर गोवा. आता सिंधुदुर्ग पोलिसांचा. इथं कधी कोणाला कोण अडवत नाही, दिसतच नाहीत कधी. हे बघा कसं आहे लोकेशन. एकदम फील यायला काय. इकडे काय तर आहे, रिसॉर्ट आहे. छान वाटले. आता रोड जरा चेंज होईल. याच्या रस्त्यावरची मधली पट्टी आता गेल्यात. म्हणजे रस्ता जरा सिंधुदुर्ग आता इकडं आलं ना, जिल्हा बदलला. तो कोल्हापूर जिल्हा होता का तिकडचा? हे सिंधुदुर्ग जिल्हा. आता यांची रस्ता बघा कसा आहे. गाईज बघा आंबोली घाट धोका आहेत अजून. आंबोली घाटात बघा एक पडणार आहेत आता. कुठं उभारल्यात. हे आंबोली घाट बघा, धुकं बघा कसे आहेत तुम्हाला दिसत असले तर. हे बघा इकडनं. आता काय पावसाळ्यात एकदम बेस्ट वाटते. पावसाळ्यात ही लोकेशन भारी असते. बघा कसं आहे, एक नंबर बेस्ट वाटते. गार हवा. टेम्परेचर किती 28च आहे सोडा अजून. हा बरेचशा लोकांनी बघितला असेल हा पॉइंट. इथं पार्किंगला पण केलं, पट्ट मारल्यात. हे नियोजन भारी केलं इथं काय काय. आणि इथं मॅगी बिगी काय काय कणीस बिनीस मिळते. इकडे धबधबा आहे. पाणीच नाही आहे त्यात, बारीक पाणी आली. रेनी सीझन मध्ये असते. वाव, ढग बघा, ढग कसे दिसले. क्लिअरिटी बघा. वाव, नजारा बघा कसा नजारा इकडे. एकदम 3D वाटत असेल तुम्हाला. आईज तुमचे क्लोज करा आणि इमॅजिन करा तुम्ही या रोडला आहे. बघा कसला भारी रोड आहे. लोकेशन पण खूप छान आहे. वाव, एकदम बेस्ट लोकेशन आहे. इथले टर्न्स ते एकदम भारी खतरनाक आहेत. आता सावंतवाडीत आलोय आणि मला इथं काय दिसले बघा. बघा बदक आहेत. कसं बोलवायचं यांना, कसं बोलवायचं यांना. बघा बघा 2 आहेत. बघा 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 आहे काय. खूप दिवसांनी दिसलं. खूप छान आहे. इकडं कोंबडे आहेत आहे काय. बघा कोंबड्या आहेत. खूप दिवसांनी इथं विलेज टाईप एकदम नॅचरल गोष्टी आहेत इथं. ही ब्लॅक कलरची कोंबडी आहे. बदक आणि कोंबड्या संघ राहतात वाटतं इथं. हे बघा कसं आहे गाव, कसं आहे विलेज. बघा इथं पप्पा जरा चर्चा करायला. ॲक्च्युली इकडं आलो आहे आम्ही. आमच्या इथं परवा एक पेमेंट एक क्लिअर करायचं होतं. इथं गाड्यांचं परवा इमर्जन्सी काम आपलं केलं होतं. 3 गाड्यांचं. मग इकडं आले. त्यांच्याकडे बदक होती. आंब्याची झाडे. हे काय फणसचं झाड आहे वाटतं. फणस नाही आहे याच्यावर. फायनली काय इथं चेकपोस्ट ऑफ गोवा. गोव्याला आलोय. पोहोचलो आता. चेकपोस्ट आहे इकडं आणि आता एंट्री केलोय. तर काही गोव्यात आलोय. ऊन खूप आहे, भयानक ऊन आहे इकडं. तुम्हाला अंदाज नाही बघा. 35 टेम्परेचर आहे इकडं.
गेल्या टायमाला तुम्ही ब्लॉग मध्ये बघितला पाऊस होता. आता 35 टेम्परेचर आहे. खूप ऊन आहे इकडं भयानक. जस्ट आता फ्लॅटवर आलोय आणि अजून केअरटेकर आलो नव्हतं क्लिनिंगला, सो वेटिंगवर आहे. बॅग्स त्यांनी इथं ठेवल्यात. वरच आत्ता उठलाय सकाळपासून झोपून. इकडे यांचं अजून मॅनेजमेंट चालू आहे. तुम्हाला पूल दाखवतो. ॲटलिस्ट इकडे असा पूल आहे आणि इकडे आपला असा फ्लॅट आहे. पूल आहे म्हणजे ॲक्च्युली इथं असं टुरिस्ट पण येतात, बाकी रेंट आउट करतात प्रत्येकजण आपापले फ्लॅट वेगवेगळे. बघा कृष्णराज कसं, कृष्णराज हाय कर, एन्जॉय करायलात आता. इथं असा पूल आहे आणि असा आपल्या इकडे फ्लॅट आहे ॲक्च्युली खाली. हे कसं असते, प्रत्येकजण आपापले फ्लॅट रेंटवर दिलेले असतात. मग कोण डे बेसवर देते, कोण मंथली बेसवर देते. याचे अपार्टमेंट आहे आणि पूल ही सोसायटीचं कॉमन आहे. पण इथं जे गेस्ट येतात किंवा कोण डे वाईज रेंटनं देतं त्यांनी पण यूज करू शकतात. चांगलं आहे, बेस्ट लोकेशन आहे. बघू आता कसं काय करू. चांगले इथं रूम्स ते अवेलेबल आहेत. आपली तर आपण मंथली बेसवरच घेतलेलं आहे, कारण एनी टाईम कधी पण यायला लागते ना. ते गाईज आता इथनं अशी एंट्री आहे आणि इथनं असं हे किचन आहे आपलं. हे किचन आहे. किचन नंतर इकडं असा हॉल आहे, असा हॉल आहे आणि इकडं व्ह्यू बघा, इकडं असा व्ह्यू आहे, पूलचा व्ह्यू आहे इकडं. आणि इकडं किचन, डायनिंग टेबल, देन इकडं बेडरूम, इकडं बेडरूम असं, आणि इकडं वॉशरूम आहे. आणि इकडं असा व्ह्यू आहे बघा, इकडं पण व्ह्यू आहे वर असं व्ह्यू आहे. हे असं वॉशरूम आहे बघा, असं वॉशरूम आहे. आत्ता आलोय आम्ही इकडं आणि सिरियसली एकदम बेस्ट वाटत आहे. दमलो एवढं. ॲक्च्युली इथं कसं आहे, मंथली रेंटवर आहे आपला फ्लॅट घेतला आहे हा पूर्ण, आणि आपण यूज करू शकतो. आणि ह्याला जर केअरटेकर पाहिजे असेल तुम्हाला, म्हणजे आपण याच्या आधी कॉल करायचा, त्यांनी क्लीन सगळं करून ठेवतात, तर त्याचे चार्जेस एक्स्ट्रा आहेत. मग तो पण प्लॅन घेतला आहे आपण. एक कंपनी आहे ती प्रोव्हाइड करते. आता जेवालो आहे. मटन बिर्याणी केली होती येताना, आम्ही घरीच करून आणलेली मटन बिर्याणी. बघा कशी केल्या मम्मीनं, एक नंबर. एकदम पीस बघा कसं शिजल्यात. वाव, हे बघा एक नंबर. हे बघा कसं झाले क्वालिटी. आता तुम्हाला रस्सा घेऊन दाखवतो याच्याबरोबर. बघा रस्सा, बघा कसा आहे रस्सा. हे बघा रस्सा, हा 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 हा, काय रस्सा झालाय. बस 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 बस. हे बघा रस्सा आणि मटन तुम्ही खाऊन बघितला ना, खूप छान एकदम. तुम्हाला सांगू शकत नाही एवढं बेस्ट लागाले. आता घरी ट्राय करून बघा. रेसिपी तुम्हाला नंतर कधी तर मी दाखवेन. मटन या रेसिपीमध्ये मटन कसं शिजले बघा. बघा एकदम बघा मटन कसं शिजले बघा. मटन असं शिजले. तुम्हाला मी रेसिपी दाखवतो एकदा ही कशी आहे. एकदम लय खतरनाक याचा फील आहे मटणाचा. तुम्ही आता समोर खाल्ला असता तर कळालं असतं तुम्हाला. आता ब्लिंकिटवरनं मागवल्यात अंडी आणि पाव, आणि आता आमलेट चालू आहे. पप्पा आता आमलेट खायला बाकीचे बनवले. तर फिरायला जायचं नियोजन चालू आहे आता. काय खाणार आहे त्यांना विचारायला पाहिजे ना. मला जायचं आहे की सांग, म्हणजे मी आवडतो. कुठे चला की मग ड्रेस घ्यायचा आहे. हे तिथल्या आवरू द्या की माझं किचनवरच भांडी धुणं करून. ए वारक्यांचं नाही तर मोठ्यांचं. ए गोव्याचा ड्रेस आहे तुझ्याकडे ट्रेडमार्क. मग अशी स्विमिंग सूट तोच घालायचा.
हे बघा आता आम्ही झोपायचा प्लॅन करवलोय, पण जायचंय बहिराणी काम आहेत ना. जरा मी झालोय ऑफिसला, नाही पहिला शॉपिंगला जाणार. आता मी शॉपिंगला जाऊन रात्री ऑफिसला जाणार आहे. रात्री ऑफिसला जाणार आणि ऑफिसला रात्री जायचं ना, काय आता जायचं? रात्री जायचं. तुम्ही जाऊन या आता, मग जाऊया. हां, बघ. हेअर कलर कसा वाटतोय सांगा नवीन. उठणार आहे? चला तुझं होते का नाही, जायचं का नाही? चला की. काय घ्यायचं आहे तुला? दिसेल ते, दिसेल आवडेल ते ते. म्हणजे आवडेल ते हो. आवडेल ते म्हणजे काय? कृष्णराज आणि पप्पाने मॅचिंग केल्यात आज. कुठे चाललाय बाळा? शिवण्या कुठे चाललेस तू? हां, ती लिपस्टिक का लावलीस परत? कृष्णराज हाय कर पिल्लू. हां, इकडे बघ पिल्लू. काय झाले आता मॉर्निंग बघा, गोव्याची मॉर्निंग कशी आहे हे बघा. एकदम आता उठलाय परत आणि हे अजून किचन मध्ये जाईल. अच्छा, ब्रेकफास्ट बुर्जी आणि पाव सगळीजण करायलात. ह्यो अजून दात घासालाय. आज माझा वाढदिवस असल्यामुळे नॉनव्हेज खाणार आहे परत. आम्ही आता फिश मार्केटला आलो आहे. मी, कृष्णराज आणि वरद आणि शिवण्या पण आलो. बघू कसं काय काय फिश मार्केटला आहे. वरद नॉनव्हेज खात नाही म्हणून येत नाही आज. चला आता जाऊया घरी. हे असं इथं मार्केट आहे. काय घेतलं? हां, जस्ट कसं फील यायला बघा. बड्डेच्या दिवशी चिल गोवामध्ये. आज मंडे आहे, सुट्टी घेतल्या, कोणतंही काम नाही. 500 कॉल होते, काही फरक पडत नाही. पण आज काम होणार नाही, आज बड्डे. काय पण किती पण मोठा लॉस, किती पण मोठा प्रॉफिट असू दे. हे बघा कसं आहे तयारी स्विमिंगची. चाललाय आता वरच स्विमिंगला. तिकडे कुठे चाललायस? शावर घ्यायचा आहे. तर झालं याचं शावर घेऊन. असं पूल आहे इथं. इथं आपला फ्लॅट आहे. हे बघा असं फ्लॅट आहे ती. गरम आहे का पाणी? गरमच असणार. काहीच आम्ही आता आलो इकडं गोव्यामध्ये बागा बीचवर. बघू आता काय खाऊ ना. बागा बीचवर आलेलं आहे. इथं असं पार्किंग आहे. इकडं टॅटोची तीन लाईन आहे. बागा इथंच लाईन ते. पप्पा मम्मी वाट बघायला तिथं. मम्मी बघा आता. मम्मीचा ड्रेस बघा आज गोव्याचा. शिवण्या बघा. शिवण्या काय झालं? घेऊया की जाताना घेऊया. आम्ही आता बीचवर आलोय. दुपारचे 3 वाजल्यात. शिवण्याची ऍक्टिंग बघा. बघा ऍक्टिंग बघा तिची. इथं ऊन आहे इथं. बघा आणि आमचं कृष्णराज बघा कसा खेळतोय उन्हात. गाडी त्यानं सगळं आणलाय त्याची आणि इथं खेळायलाय. माझ्यासाठी केक बनवला. केक आहे हा? केक आहे हा? काय ते? बघा कृष्णराज चालला होता समुद्र. बघा कसा जाते. आले आले ले. ए लागे. खूप वारा इकडं आणि पाणी पण आज भरपूर आहे.
पाणी पण भरपूर आहे आज. पूर्ण इकडंपर्यंत पाणी आले. असं इकडंपर्यंत पाणी आले. मम्मी गेल्या, शिवण्य आहे, भाग्यश्री, कृष्णराज. आम्ही दोघं आता आलोय 2 व्हीलरनं फिरायला. हो का गोव्याला. कसं वाटते गोवा? कसा वाटते तुम्हाला? बघा दुपारचा गोवा. आता इकडं आलोय मी. मोमोज खायचे होतीला म्हणून इथे एक कॅफे दिसलं, सो आलोय आता. बघू आता कसं आहे मोमोज. मोमोज आलेत फायनली आता. आहे बघा चांगला आहे. सगळ्यात घाण आहे. सगळ्यात घाण आहे. खाऊ नका. तिथं खाल्लं होतं मोमोज, ते चांगलं नव्हतं म्हणून इथं खायला आलो परत. आणि इथं पाणीपुरी पण खाल्ल्या आणि आता परत मोमोज खायचं चालू आहे. हे बघा पाणीपुरी, इकडं मोमोजवाला काका इथं. हे मोमोज असला आहे. हे घंटाड आहे जरा, पण कसं काय आवडते कोणाच्या लोकांना. मी चाललोय बड्डे पार्टीला. बड्डे सेलिब्रेशन साठी इथं आलोय. सॉल्ट देखो जरा आजकल तेरे प्यार के चर्चे हर जुबान पर, सबको मालूम है और सबको खबर हो गई. ला 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 ला, सबको मालूम है और सबको खबर हो गई. माणसाचा आवाज केला. ऐसा काम कर लिया प्यार की राह में, अपना नाम कर लिया हमने तो प्यार में. ऐसा काम कर लिया प्यार की राह में, अपना नाम कर लिया प्यार की राह में, अपना नाम कर लिया. ला 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 ला, सबको मालूम और सबको खबर हो गई. कृष्णराज किचन मध्ये गेला. सबको मालूम है और सबको खबर हो गई. आता पप्पाने एक गाण्याची रिक्वेस्ट केल्यात, बघा त्याने म्हणतात काय. मम्मीनं पण मम्मीनं पण आवडीचं आहे. मम्मीच्या आवडीचं आहे काय पण माझं तुझ्यासाठी आहे ते. गाणं म्हणाल्यात त्यांनी. म्हणणार गाणं आता. मेरी जिंदगी म्हणलेत तुझ्यासाठी गाणवलं. मेरी हर खुशी मेरी जिंदगी मेरी हर खुशी. बड्डे सेलिब्रेशन चालू आहे. रात्रीचे 9 ऑलमोस्ट 9 वाजले आणि आता आलो इकडं. थँक्यू सो मच सगळ्या हॉटेलला, रेस्टॉरंटला बड्डे सेलिब्रेट केल्याबद्दल.
कृष्णराज बघा कसा केक घेऊन बसलाय पूर्ण खायलाय. बा थांब ना प्लेट दिल्यात. ऐकत नाही. चला आता ॲक्च्युली आता आलो आणि आता फ्लॅटवर आलोय. उद्या आम्ही घरी जाणार आहे. बाय द वे आता बड्डे झाला अशा तऱ्हेने. ज्यांनी मला विश केले त्यांना थँक्यू सो मच. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब. बाय, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.